मुंबईचा राजा खरं तर वर्ल्ड रेकॉर्ड करणारं हे मंडळ मुंबईमधलं अतिशय सुंदर अशी आणि अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती जी आहे ती बाप्पाची या ठिकाणी साकारण्यात आलेली होती आणि अगदी आता श्रॉफ बिल्डिंगकडून मानवंदना बाप्पाला दिली जाणार आहे आणि बाप्पा लालबागमध्ये श्रॉफ बिल्डिंग जवळ आता पोहोचले। तूच सुखकर्ता आहेस आणि तूच दुःखहर्ता आहेस, प्रत्येकाचे दुःख या ठिकाणी हरून दे आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि यश लाभू दे हेच मागणं बाप्पा चरणी करत बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जात असल्याचं आपण पाहतोय। बाप्पाला साकडं 10 दिवसात घालण्यात आलेलं आहे आणि प्रत्येकाची इच्छा आकांक्षा सर्व काही ऐकून बाप्पा आपल्या प्रवासाला निघालेला आहे। हे दोस्ती त्या प्रकारेच बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जात असतो। मात्र आस असते ती म्हणजे आता बाप्पा पुन्हा येणार आहे, वर्षभरानंतर बाप्पा पुन्हा येणार आहे आणि घेऊन येणार आहे का नाही ते काय तर आपण ही दृश्य पाहतोय आता शॉप बिल्डिंग कडून या ठिकाणी बाप्पाला वंदन करण्यात आलेलं आहे। राफेलच्या माध्यमातून राफेलची प्रतिकृती तयार करण्यात आलेली होती आणि तिच्या माध्यमातून या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे, गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे। लालबागमधली ही अतिशय जुनी अशी परंपरा आहे। शॉप बिल्डिंग कडून नेहमी सर्व मानाच्या गणपतींवरती पुष्पवृष्टी केली जात असते आणि हे पुष्पवृष्टी करण्याचा अंदाज जो आहे तो अनोखा असतो। प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, काहीतरी अनोखं बघायला मिळत असतं आणि यंदा मात्र आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी राफेलची प्रतिकृती बनवण्यात आली आणि त्या राफेलच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून बाप्पावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। देखणं हे रूप बाप्पाचं डोळ्यात भरून घेण्यासाठी हे सर्व मुंबईकरच नाही म्हणता येणार, सर्व गणेश भक्त रस्त्यावरती उतरलेले आहेत एकंदरीत। कारण आपण जर बघितलं तर मुंबईची ही जी विसर्जन मिरवणूक इतकी प्रसिद्ध आहे की राज्यभरातून गणेश भक्त केवळ ही मिरवणूक बघण्यासाठी येत असतात आणि आता ही मिरवणूक हळूहळू पुढे पुढे सरकती आहे आणि अरबी समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होती आहे। या सर्व बाप्पांचं विसर्जन अरबी समुद्रामध्ये केलं जाणार आहे आणि एका अनोख्या अंदाजामध्ये बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। खरं तर मुंबईमधल्या या ज्या मिरवणुका आहेत त्यांचा इतिहास देखील आहे। वेगवेगळा इतिहास खरं तर आपल्याला या मिरवणुकांचा बघायला मिळतो। एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। लालबागचा राजाची मूर्ती असेल किंवा मग काळाचौकीचा महागणपती असेल, मुंबईचा राजा असेल, परळचा महाराजा, परळचा राजा, प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच लालबाग परळचा परिसर जर आपण बघितला तर या दिवसांमध्ये, या 10 दिवसांमध्ये अगदी फुलून गेलेला परिसर असतो आणि या ठिकाणी आपण एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच ऊर्जा सर्व गणेश भक्तांमध्ये आपल्याला बघायला मिळत असते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आज सुद्धा तोच उत्साह, तीच ऊर्जा मात्र निश्चितच भावनिक वातावरणामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय, जड अंतकरणाला निरोप दिला जातोय आणि आता लालबागचा राजा सुद्धा हळूहळू पुढे सरकताना आपल्याला दिसतोय। निश्चितच शान आहे लालबागच्या राजाची आणि लालबागच्या राजाची ही शान बघण्यासाठी आज सुद्धा मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे।
1932 साली 1932 पासून लालबागचा राजा विराजमान होतो आणि आता मुंबईचा राजा पुढे सरकलेला आहे. आपण पाहतोय श्रॉफ बिल्डिंगची जी वंदना होती ती स्वीकारलेली आहे आणि त्यानंतर आता मुंबईचा राजा पुढे सरकलेला. दुसरीकडे आपण पाहतोय वेगवेगळे देखावे